सिद्धभैरवाय नमः. आता आपले खेडचे कुलदैवत सिद्धभैरवनाथ याची यात्रा चालू आहे. रविवार आणि सोमवार या यात्रेला या आणि भैरवनाथाचं दर्शन घ्या. आणि या यात्रेच्या निमित्तानं आपलं लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्याला खासदार निवडायचे आहे. तर आपण आतापर्यंत अनेक दुःख भोगले आणि आज आपल्या हातात काळ बदलला, काळ बदलत असतो. तर आज आपल्या भारत देशामध्ये 20 किलोमीटर चालून जर गेलं तिथे पद्धत वेगळी आणि 35 वर्षांना काळ बदलतो. पहिला उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता, कनिष्ठ नोकरी होती आणि आज कनिष्ठ शेती झालेली आहे. आणि आपल्याला ही कनिष्ठ शेती परत उपयोगाला आणायची. आज शेतकऱ्यांच्या मुलाला मुली कनिष्ठ शेती असल्यामुळं मुली भेटू नाही राहिल्या. तरी आपल्याला शेतीचे प्रगती करण्याकरता जो आपण आतापर्यंत खासदार दिली होती त्याला शेतीची माहिती नाही आणि ते शेतात कधी गेलेच नाही. मुंबईला एक मुलाला विचारलं तर दूध कोण देतो, तर शिक्षकानं विचारलं त्या मुलाला सांगायचं भैया देतो. आणि त्या मुलाला काय माहिती आहे, मुंबईला काहीच नाही, भैया देतो, दूध भैया आणून देतो, मग गाय दूध देते का भैया देतो काय माहिती आहे. तसं हे जे खासदार आहेत ना हे कधी शेतात गेले नाही. शेतकऱ्याची काय अवस्था आहे, शेतकऱ्याचं काय दुःख आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही आहे आणि मधून शेतकरी खालावला गेला आणि त्याच्या मुलांना आज मुली देऊ राहिले नाही. तर आता आपल्या हातात सत्ता आलेली, काळ बदलणार आहे. आपल्याला मतदान करायचे तर राजाभाऊ वाजे यांचं मशालीचं चिन्ह आहे. आणि हा राजाभाऊ स्वतः एवढा श्रीमंत गिराजीत असताना स्वतः शेती करतो, स्वतः गायी पाजतो आणि स्वतः शेतीचं काय रखडे याला माहीत आहे. आणि मग स्वतःचं दुःख माहीत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या व्यथा पूर्ण करण्याकरता राजाभाऊ आपल्याला 100% मतदान काम करणार. आणि म्हणून प्रत्येक मतदारांनी आज भैरवनाथाची यात्रा आहे, या यात्रेला संकल्प करायचा आहे आणि मशालीच्या चिन्हाला मत देऊन आणि आपल्या शेतकऱ्याचे दुःख ऐकणारा हा राजाभाऊ स्वतः कष्ट करतो. आणि हे जे आता खासदार होते या खासदारांनी 10 वर्ष सत्ता भोगली आणि ज्या पक्षातून भोगली तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. जे स्वार्थी लोक आहे तो पक्षकांना ध्यानात ठेवा. या स्वार्थी लोकांना हा राजाभाऊ एकनिष्ठ माणूस आहे आणि शेतकऱ्याचं घरांना ऐकणार आहे. तर आपल्या हातात हा काळ बदललेला आहे आणि काळ बदलावायचा आहे. आता आपला तो युग आलेला आहे. तरी प्रत्येकाने 100 तरी लोकांना सांगून आणि मशालीच्या चिन्हाला मतदान देऊन आज भैरवनाथ यात्रेसाठी आपण भैरवनाथाचा संकल्प करून आणि आपण कामाला लागूया. जय भैरवनाथ महाराज की जय.